खानदेश तकमध्ये आपले सर्वांचे स्वागत। भारतीय संविधान सेनेचे प्रवक्ते पॅंथर आबासाहेब अमृतसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ धुळे शहरातील विविध ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्याच्या प्रमुख मागणीसाठी गेल्या 7-8 दिवसापासून आमरण उपोषण केले होते। धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी उपोषणस्थळी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या दिवशी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या आणि पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी आश्वासन दिले की पुढील 10 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल। त्यानंतर उपोषणकर्त्यांनी 7 दिवसाची मुदत आणि त्या कालावधीत मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन पूर्ण केल्या जातील असे सांगितले। त्यानंतर उपोषणकर्त्यांनी पालकमंत्री व धुळे ग्रामीण आमदार श्री राम बदाने साहेब यांच्या हस्ते पाणी पाजून आमरण उपोषण मागे घेतले। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ना, त्यांना चर्चा करण्यासाठी कोण आहे तो? मी आहे ना, पालकमंत्री आलेले सरकारचा घटक त्यांच्याकडे आलाय। ते काय ते ऐका, ते सगळं उघडेल। आता प्रॉब्लेम असा आहे, छोटा प्रॉब्लेम असा आहे की 5:30 वाजेला मला इथून निघायचं आहे। 5 कार्यक्रम आहेत, जे करायचे असेल मला करायचं। मी गुरुवारी येणार आहे, गुरुवारपर्यंत। आणि तुम्हाला काय वाटतं का मी सहज सांगितलं का? कारण तुम्ही एक लक्षात घ्या, 25 कॅमेरे आहेत महाराष्ट्राचे। जेव्हा एखादा मंत्री बोलतो तर तो विचारपूर्वक बोलत असतो आणि तो जिहार असतो। मी सांगितलंय की त्या जुन्या बिल्डिंग मध्ये जाऊन तिथे पालकमंत्री कार्यालय उघडू, गेट तो उघडणार कधी गुरुवारी किंवा शुक्रवारी। गुरुवारी सांगितलं मला। रामभाऊ द्या घोषणा।